संगमनेर नगरपालिका 2026च्या निवडणूक पार्श्वभूमीवर करणार जावेद जागीरदार पोलखोल 10 कदममध्ये, तर रोकटोकमध्ये 10 दिवसाच्या 10 प्रश्नावर होणार चर्चा। विशेष करून मुस्लिम समाजाला काय केले आवाहन, बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर। नमस्कार, विशाल न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून, आणि बातमी आहे ती राजकीय क्षेत्रातली। प्रेक्षकांनो, येणाऱ्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपापली बाजू मांडणारच आहे, आपापला प्रचार करणारच आहे, आरोप प्रत्यारोपाच्या फायरी होणार आहेत। मात्र न्यूज एनएमपी एक एपिसोड सुरू करत आहे, आणि त्या एपिसोडचं नाव आहे रोकटोक 10 कदम। या 10 कदम रोकटोकमध्ये नागरिकांच्या समस्या, नागरिकांच्या समस्येचे प्रश्न आणि त्या प्रश्नांचे मिळणारे उत्तरं हे न्यूज एनएमपीच्या माध्यमातून जनतेसमोर मांडले जातील। आणि याला सुरुवातही माजी उपनगराध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते जावेदभाई जागीरदार यांच्याकडून आपण सुरू करत आहोत। अद्याप हे स्पष्ट नाही की निवडणूक कधी होणार, 2 महिने, 4 महिने, 6 महिने किंवा आणखीही काही काळ जाऊ शकतो। मात्र जनतेच्या समस्या या नेहमीच आहे, असणारच आहे, कारण समस्या सुटत नाही, त्यामुळे प्रश्न देखील उद्भवतात। प्रेक्षकांनो, त्यासाठी आज आपण सुरू करत आहोत माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जागीरदार यांच्यापासून सुरुवात करत आहोत। पहिला एपिसोड कसा असणार आहे, काय माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जागीरदार यांच्या प्रतिक्रिया मिळणार आहे, कसा हा एपिसोड आज सुरू होतोय, बघा न्यूज एनएमपीच्या माध्यमातून। आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजयदादा विखे पाटील साहेब आणि आपले तालुक्याचे जॉइंट किलर आमदार अमोलजी खताळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज संगमनेर नगरपालिकेचे 2025 निवडणुका होणार आहेत। मित्रांनो, खास करून मी मुस्लिम समाजाच्या युवकांना आवाहन करतो, कारण 30 वर्ष आपण धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली एक हाती सत्ता दिली आणि आपल्याच मताच्या बळावर नगरपालिकेची एक आता सत्ता मिळून यांनी मुस्लिम समाजातल्या ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने विकास झालेला नाहीये। जावेद जागीरदार तुम्हाला डंके चोटवर सांगतो तुम्हाला का मुस्लिम समाजातल्या कब्रस्तानाचा विषय फार महत्त्वाचा आहे की त्याच्या नाटकी नाल्याच्या उघड्यावर असलेली नाटकी नाला बंदिस्त करण्यासंदर्भात एक फार महत्त्वाचा विषय आहे। आणि या भागातील रस्ते आणि दवाखाने या विषयावर मित्रांनो, क्रीडांगणाचा विषय असेल, हे सर्व महत्त्वाचे विषय तुम्हाला मी चॅलेंज देऊन सांगतो का माझ्यामध्ये ते गट्स आहेत, मी करू शकतो। यावेळेस फक्त आपले सर्व युवकांना आव्हान आहे का तुम्ही युवकच काहीतरी बदल घडू, समाजात बदल घडू शकतात। म्हणून मित्रांनो, यावेळेस परिवर्तन करा। सत्ता ज्या पद्धतीने 30 वर्ष भोगली यांनी, आणि फक्त मताच्या आणि नगरपालिकेच्या मुस्लिम समाजाच्या नगरसेवकाच्या जीवावर सत्ता भोगली। मित्रांनो, यावेळेस तुम्ही परिवर्तन करा। मी तुम्हाला शब्द देतो की यावेळेस निश्चितच आपण एक नवीन समाज निर्माण करू, आणि मला निश्चितच खात्री आहे का आता जो युवक आहे तो हुशार झालेला आहे आणि याला कळायला लागलेला आहे का यांनी आपल्या धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझमच्या नावाखाली जे मतं घेतले आता ते फसणार नाहीत। आणि म्हणून मित्रांनो, हे सर्व प्रलंबित प्रश्न आपले सोडून दाखवण्याची धमक, फक्त मी असं त्याच्यावर घमंड करत नाही, पण तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी करून दाखवू शकतो। म्हणून मित्रांनो, यावेळेस माझ्या आव्हानाला प्रतिसाद द्या आणि मला मदत करा।